हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल्स म्हणजे काय. तर व्हेरिएबल्स ही एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण काहीही स्टोअर करू शकतो. काहीही म्हणजे लिटरली काहीही, इवन फंक्शनसुद्धा आपण व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करू शकतो. सो लेट स्टार्ट विथ द बेसिक वन. लाईक व्हेरिएबल कसे क्रिएट करू शकतो, त्यासाठी कोणते नेमिंग कन्व्हेन्शन्स फॉलो करावेत, कोणत्या टाईपचे नेम्स अलाउड आहेत, कोणते सिम्बॉल्स यूज करू शकतो. सो जेव्हा जावास्क्रिप्टमध्ये आपण व्हेरिएबल क्रिएट करतो, आपल्याला काही गाईडलाईन्स फॉलो करावे लागतात. तर ती काय आहेत? फॉर एक्झाम्पल लेटर्स, डिजिट्स, अंडरस्कोर्स, डॉलर साईन हे सगळं जावास्क्रिप्टच्या व्हेरिएबल्समध्ये अलाउड नाही आहे. त्यानंतर जावास्क्रिप्ट व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह आहेत. आणि ऑफकोर्स रिझर्व कीवर्ड्स यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल इफ, फॉर, दिस असे वर्ड्स आपण व्हेरिएबल नेम म्हणून यूज करू शकत नाही. आणि व्हेरिएबल नेम हे कोणत्याही डिजिटने सुरू होणारं नसावं. सो आपण आता एक्झाम्पलने ट्राय करूया. जनरली आपण व्हेरिएबल कसं क्रिएट करतो? लेट्स से वॅर ए इक्वल्स टू 10. सो हे आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. ए आहे व्हेरिएबल आयडेंटिफायर, जे आपण आता या एक्झाम्पलसाठी यूज करतो आहे, विच इज परफेक्टली फाईन. यामध्ये आपण आता एक कन्सोल करूया. तर कन्सोलमध्ये आपल्याला 10 ही व्हॅल्यू दिसायला हवी. ओके. बट जर का मी सेम व्हेरिएबल रिडिक्लेअर केलं तर मला आता कन्सोलमध्ये काय भेटायला हवं? तुम्ही व्हिडिओ पॉज करून 1 मिनिट विचार करू शकता. ओके. सो लेट्स से इन द कन्सोल आपल्याला इथे काही एरर दिसत नाही आहे आणि आपल्याला JS बिहेवियर माहीत आहे. ते जे काही एरर पार्ट असेल तो इग्नोर करतो आणि आपल्या प्रोग्राममधला जो विदाऊट एररचा पार्ट असेल तो एक्झिक्यूट करतो. आणि या केसमध्ये लाईन नंबर 4 ही रिडिक्लेरेशनसारखी दिसते, बट जावास्क्रिप्ट या ए व्हेरिएबलला रिडिक्लेरेशनसारखं ट्रीट करत नाही. जरी आपण रिडिक्लेरेशन करतोय तरी बॅकग्राऊंडमध्ये ते लाईन नंबर 3 मधल्या व्हेरिएबलला कन्सिडर करतो. तर जावास्क्रिप्ट हे अशा प्रकारे वर्क करतं. इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. सपोज आपण अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. लेट्स से वॅर ID इक्वल टू 101 कॉमा एम्प्लॉई नेम इक्वल टू रमेश. तर हे सुद्धा प्रॉपरली वर्क करेल की आपण एका लाईनमध्ये मल्टिपल व्हेरिएबल्स असाइन करू शकतो. ठीक आहे. ओके. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. मी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करते. लेट्स से वॅर टेस्ट इक्वल टू हॅलो. मी सेम व्हेरिएबल रिडिक्लेअर करते वॅर टेस्ट. जर मी आता हे टेस्ट इथे कन्सोल केलं तर मला आउटपुटमध्ये काय दिसेल? तुम्ही 1 मिनिट व्हिडिओ पॉज करून विचार करू शकता. ओके. लेट्स सी द आउटकम. आपल्याला इथे आता हॅलो मिळतं आहे. यावरून आपल्याला हे समजतं जरी आपण रिडिक्लेरेशन करतोय तरी आपल्या ओरिजिनल व्हॅल्यूला काहीही हॅम्पर होत नाही आहे. जोपर्यंत आपण त्याला न्यू व्हॅल्यू असाइन करत नाही तोपर्यंत आपली जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती अपडेट होत नाही. ओके. तर आता आपण पुढे बघूया. तर आपले जे व्हेरिएबल्स आहेत ते खूप पॉवरफुल आहे. ते ऑब्जेक्टसुद्धा ॲक्सेप्ट करतात. मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करते. फॉर एक्झाम्पल वॅर OB इक्वल टू ID 101 नेम राम. इथे थोडा सिंटॅक्स वेगळा असेल बिकॉज हे ऑब्जेक्ट आहे. जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट कसं वर्क करतं हे इन डिटेल आपण अपकमिंग लेक्चर्समध्ये बघणार आहोत. आपण या लेक्चरमध्ये व्हेरिएबल्स म्हणजे काय हे समजून घेऊया. तर या एक्झाम्पलमध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे तो आहे आपला लिटरल, जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं, जे आपण असाइन केलं आहे OB नावाच्या व्हेरिएबलमध्ये, जे ऑब्जेक्टसुद्धा ॲक्सेप्ट करतं आहे. ठीक आहे. आपण जर आता OB कन्सोल केलं तर आपल्याला हा ऑब्जेक्ट ॲज इट इज कन्सोलमध्ये मिळायला हवा. ठीक आहे. तुम्ही ते बघू शकता की तो ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये आहे. लेट्स कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. लाईक व्हेरिएबलमध्ये आपण फंक्शनसुद्धा स्टोअर करू शकतो. हे डिटेल फंक्शन नाही आहे. जेव्हा फंक्शनचा टॉपिक आपण घेऊ तेव्हा इन डिटेल मी ते सुद्धा एक्सप्लेन करेन.
पण आता आपण व्हेरिएबल्सकडे फोकस करूया. सो मी एक व्हेरिएबल घेते वॅर ऑन ॲड इक्वल टू फंक्शन मी इथे रिटर्न करते. फंक्शनमध्ये मी दोन पॅरामीटर्स घेते ए आणि बी आणि रिटर्न करते ए प्लस बी या दोघांची जी समेशन असेल ती मी रिटर्न करते. सो मी इथे एक ॲनॉनिमस फंक्शन बनवलं आहे. हे एक असं फंक्शन आहे ज्यामध्ये दोन पॅरामीटर्स आहेत आणि ते रिटर्न करतं या दोघांचे ॲडिशन. तर आता आपल्याला हे आपलं फंक्शन व्हेरिएबल नेमने कॉल करायचं आहे. तर आपण कसं करू शकतो, console.log on add 2,3. ओके. सो कन्सोलमध्ये आपल्याला आता ऑन ॲड फंक्शनला आपण पास केलेले दोन पॅरामीटर्स 2,3 ते रिप्लेस होतील ए आणि बीने आणि रिटर्न करेल 2 + 3 5. ओके, ग्रेट. सो यावरून तुम्हाला हे समजतं की व्हेरिएबल्स हे फंक्शन्ससुद्धा ॲक्सेप्ट करतात. अजून एक एक्झाम्पल बघूया. आपण व्हेरिएबल नेममध्ये डॉलरसुद्धा यूज करू शकतो. जनरली आपण तसं यूज करू नये, पण काही लायब्ररी आहेत जिथे डॉलर असं यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल एक पॉप्युलर लायब्ररी आहे jQuery, जिथे हे असं यूज करतात. सो एक व्हेरिएबल घेऊया वॅर डॉलर इक्वल टू टेस्ट. आपण याला $, $, असं सुद्धा करून डिक्लेअर करू शकता. त्यानंतर या लेक्चरचं एक लास्ट एक्झाम्पल बघूया जे की अंडरस्कोअरचं असेल. तर आपण अंडरस्कोअरसुद्धा यूज करू शकतो. सो वॅर _ID 101. लेट्स कन्सोल ID. सो येस, आपल्याला अंडरस्कोरवाला जो व्हेरिएबल आहे त्याचीसुद्धा करेक्ट व्हॅल्यू कन्सोलमध्ये मिळते. सो हे असं व्हेरिएबल आहे ज्यामध्ये 3 लेटर्स आहेत. फर्स्ट म्हणजे हा अंडरस्कोर आय आणि डी. तर या अंडरस्कोरचा स्पेसिफिक मिनिंग काय आहे, तर जावास्क्रिप्टमध्ये याचा स्पेसिफिक असा काहीच मिनिंग नाही आहे. प्रोफेशनल डेव्हलपर्स किंवा जावास्क्रिप्ट डेव्हलपर कम्युनिटी हे काही कॉमन गाईडलाईन्स फॉलो करतात सो दॅट ते एकमेकांच्या कोडला फॅमिलियर होतील. सो हे असं यूज करून ते क्लासच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहे असं इंडिकेट करतात. जर तुम्ही बघितलं एखाद्या फंक्शनमध्ये किंवा क्लासमध्ये हे असं अंडरस्कोरने दिलेलं व्हेरिएबल असेल तर त्याला प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून कन्सिडर करू शकता. तर हे आहे कॉमन कन्व्हेन्शन. सो या प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. सो या आजच्या लेक्चरवरून आपल्याला असं समजतं की जावास्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल हे एक खूप पॉवरफुल फीचर आहे ज्यामध्ये आपण नंबर, स्ट्रिंग, फंक्शन्स, ऑब्जेक्ट, ॲरे या सर्व गोष्टी होल्ड करू शकतो. सो येस, विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.